आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सारखी मला पार्टनरची आणि तुझी खोली सारखी विचारत होते. मामा मी काम करते त्या घरात, मी मेड आहे त्या घरातली. शी 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 शी, काय अवलक्षणीय मुलगी आहे ही. हे एक मिनिट, पण मग ही मुलगी कोणाची आहे? गौरे खरं खरं सांग, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. ही मला सिग्नलवर भेटली होती. सिग्नलवर म्हणजे? ते तुम्ही माझं लग्न त्या म्हाताऱ्या माणसाची लावून देत होता म्हणून त्या घरातून मी पळाले आणि मग इथे नाशिकमध्ये आल्यानंतर मला ती भेटली. चटका विसरली का तू? तुला आता असा चटका देतो ना, आयुष्यभर लक्षात ठेवशील. आधी जे काम करायची तेच काम करायचंय तुला, पण काम जास्त पडलं तर पळून जायचं नाही. लागा कामाला. अहो पण मी याच घरात कामाला आलोय का आपण? तू आत कशाला आलीस? कोण आहे? आई वा, अशा झाल्यात होय तुम्ही माय लेकी. आज नाही मेलीला, त्याला भिकेचे डोळे लागले आणि आम्हालाही रस्त्यावर आणलंय. तू काय ग सुखात राहत असशील इथे, पण आम्हाला जीव वाचवत पळावं लागतंय. पण तुला काय त्याचं? तो पाटील इथे आमच्या जीवावर उठलाय आणि तू रस्त्यावरची पोरं सांभाळतेस. या मामा मामीचा जीव गेला ना तरी तुला काही वाटणार नाहीये. ते आम्ही कसं जगतोय ना, आमचं आम्हाला माहित. बरं झालं, असंच पाहिजे तुम्हाला. जर तुम्ही आईला माझा त्रास दिला ना तर तुम्हाला खूप मोठी शिक्षा मिळेल. ए बस झाली तुझी नाटकं. तिला जिथून आणलंय ना तिथे जाऊन सोडायचं आणि मुकाट्याने आमच्याबरोबर गावी जायचं. आई नाही आई. मामी अगं सोड तिला. अजिबात आवाज करायचा नाही हा. मामी अगं ऐकून तरी घे माझं. निघतेस ना? मामी सोड तिला. मामी अगं ऐकून तरी घे माझं. मामा प्लीज तू तरी ऐक. बऱ्या बोला ना आमच्या बरोबर गावी चला, नाही तर सगळ्यांना जाऊन सांगेल तुम्ही इथे खोटं बोलून कशा राहतायत ते. आई नाही आई. बोल, सांगू हा. थांब मामी. मी येते तुमच्या सोबत. आई त्या पुअर लोकांनी गँग गोळा केली आहे. रिच लोकांच्या घरात एंटर करून त्यांची प्रॉपर्टी लुटण्याचा प्लॅन आहे त्यांचा. दिसत नाहीये का तुम्हाला हे? सुहावेनी काय बोलताय तुम्ही? ए तुला खरंच कळत नाहीये का? आधी एकाने यायचं, ट्रस्ट मिळवायचा, अँड देन सोहा
अगं एक लहान मुलगी आहे गौरीला. एक्झॅक्टली, त्याचं बेनिफिट तर वेगळंच आहे ना. मुलगी आहे मग आपल्याला पिटी वाटणारच ना. मग काय, आपण तिची हेल्प करणार आणि तिला घरी ठेवून घेणार. तुम्हाला कुणालाच हा तिचा गेम प्लॅन दिसत नाहीये का? आधी ती आली घराची माहिती काढायला आणि आता तिने तिची गँग बोलावली आहे. मामा मामी आहेत ते गौरीजींचे. हो, अजून अडका तिच्या ट्रॅप मध्ये. आणि हा तर आहेच तिला कॉन्फिडन्स द्यायला. गौरीजी गौरीजी माय फूट. आणि त्यात आपले राजनपा, ते तर सरळ शेअर्स नावावर करून मोकळे झाले. आणि काय रे मामा मामी, व्हॉट मामा मामी? मला तर ते चोर लफंगी वाटतायत. मला तर आधीपासूनच डाऊट होता हे लग्न वगैरे मोडलं ते तरी ट्रूथ आहे का, हू नोज. आणि त्यात ती मुलगी. वहिनी, गौरीजी तशा नाहीयेत. शट अप. तुझा काय संबंध रे? हा आमच्या घरातला प्रॉब्लेम आहे. बस झालं वहिनी. तुम्ही या घरात येण्या आधीपासून पुष्पा या घराचा भाग आहे, विसरू नका. सो माइंड युअर लँग्वेज. सोहा, अगं तिचे मामा मामी आलेत, हाच प्रॉब्लेम आहे ना तुला? अगं पण ते कायमचे नाही राहणार आहेत, 1-2 दिवसात जातील ते. मला गौरीचाही प्रॉब्लेम आहे आणि तिच्या मुलीचाही. आय डोंट नो, तुम्ही तिला इतकं पाठीशी का घालताय? कोण लागते ती तुमची? ते लोक चोर आहेत, पुअर आहेत, दिसत नाहीये का तुम्हाला? मला सांगा, काय माहितीये तुम्हाला तिच्याबद्दल? हा सांगा ना मम्मी, टेल मी. रुद्र तू सांग मला, तुला माहितीये कुठून आली आहे ती? टेल मी, सांग ना, बोल. तुम्हाला डाऊट आहे ना? ठीक आहे, मी स्वतः तुमचा डाऊट क्लिअर करेन. तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देईन. रुद्र, रुद्र उत्तर देईन म्हणे. सरळ हाकलून दिलं पाहिजे त्यांना, तर माझ्याशी भांडतोय. युजलेस. सोहा, अगं माणसं गरीब आहेत म्हणजे ती चोर आहेत असं का वाटतं तुम्हाला? उलट गरीब माणूस आपल्यापेक्षा जास्त स्वाभिमानी असतो. त्यांच्याकडे पैसा नसेल एक वेळ, पण त्यांच्याकडे माणुसकी असते आपल्यापेक्षा जास्त. तूही दाखव थोडी माणुसकी. माणुसकी? माणुसकी माय फूट.